नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। साजिद खान यांना अटक होण्याची शक्यता वाढली। अकोला न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला। बियाणे म्हणजे चॉकलेट आहे का? कृषी अधिकाऱ्याचे संतापजनक उत्तर, शेतकरी नाराज। बियाण्यांची कृत्रिम टंचाई, शेतकऱ्यांचा रास्ता रोको, बियाण्याच्या काळ्या बाजारावर कृषी अधिकाऱ्यांची चुप्पी। गुणवंत शर्वरीला व्हायचे आहे IITN, शहरातील विविध शाळांचा RRCने घेतला आढावा। स्थानिक पोलिसांचे गोवंश तस्करीकडे दुर्लक्ष भोवले। बोरगाव मंजित सोमवारी तणाव, एसपींच्या भूमिकेने मंगळवारी निवडला। आता सविस्तर बातम्या। मुस्लिम समाजातील मौलाना आणि वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस नेता साजिद खान यांच्या अंगलट आले आहे। या प्रकरणात आज अकोल्यातील कोर्टाने साजिद खान पठाण यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे। अकोला लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलाना यांनी वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांचा प्रचार केल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते साजिद खान पठाण यांनी मौलाना यांच्याशी केलेली कथित व्हायरल ऑडिओ क्लिप आणि त्याचबरोबर यात मौलाना यांच्याविषयी व वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी केलेले वादग्रस्त विधान पाहता त्यांच्या विरोधात डाबकी रोड पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यात आली होती। साजिद खान यांच्यावरील विविध गुन्ह्यांचे दाखलेच वंचितने कोर्टात सादर केले होते। या प्रकरणात आज अकोल्यातील न्यायालयाने काँग्रेस नेते साजिद खान पठाण यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे। त्यामुळे आता काँग्रेस नेते साजिद खान यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे। ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे अकोला बार असोसिएशनचे सन्माननीय सदस्य आहेत। त्यांचा इथं फार सन्मान आहे। अकोल्यामध्येही त्यांची फार मोठी ख्याती आहे। साजिद खान पठाण ह्या व्यक्तीने वारंवार अकोल्यामध्ये अशा लहान सहान वक्तव्यावरून स्वतःला मोठं करण्यासाठी ज्या दंगली करण्याचा प्रयत्न केलेला आहे। यापूर्वी सुद्धा न्यायालयाने त्यांना ताकीद दिली होती की बाबा अशा प्रकारची पुनरावृत्ती करू नये, परंतु बाळासाहेबांचा जो वलय आहे तो अकोला जिल्ह्यामध्ये वाढता वलय पाहून लोकांचे हे जे कटकारस्थानी कृत्य चालू आहे हे समाजासाठी आणि अकोल्यासाठी सुद्धा घातक आहे। परंतु न्यायप्रणालीने हे बाब मान्य ग्राह्य धरली आणि साजिद खान पठाण यांचा अटकपूर्व जामीन अर्ज हा खारिज केला आणि ही बाब सर्वसामान्य जनतेलाही न्यायप्रद वाटते आणि अशा पद्धतीने चुकीच्या वृत्तीचे लोक याची शक्ती वाढू नये यासाठी एक संदेश आहे न्यायालयाचा सुद्धा। आणि अशा पद्धतीनं चुकीच्या कृत्याला नेहमीच न्याय मिळालेला आहे आणि साजिद खान पठाण यांचा अटकपूर्व जामीन अर्ज खारिज झालेला आहे। एकीकडे शेतकऱ्यांना बियाणे मिळत नाही, शासनाचे दुर्लक्ष आहे, पालकमंत्री अकोल्यात आले नाहीत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी कृषी अधिकारी बियाणे चॉकलेट आहे का असे म्हणत शेतकऱ्यांची खिल्ली उडवत आहे। याविषयीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। RRC न्यूज त्याची पुष्टी करत नाही, पण हा संवाद मात्र शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण करणारा आहे। अकोला येथे बियाणे अजित पंचावनच्या बियाण्यासाठी आलो असता आम्हाला अकोल्यातील काही दुकानं बंद दिसले आणि कोण्याच दुकानावरून बियाणं भेटलं नाही, म्हणून तालुका कृषी अधिकारी अकोला यांच्याकडे बियाण्यासाठी आलो असता त्यांना इथून ऑफिसवर आलो तर ऑफिसमध्ये ते भेटले नाही आणि नंतर ऑफिसमधून त्यांचा नंबर घेतला तर त्यांनी फोन उचलला नाही। ऑफिसमधून आम्हाला जौंजाळ साहेबासोबत बोलण्यास सांगितले। जौंजाळ साहेबासोबत आम्ही बोलल्यानंतर जौंजाळ साहेबाचं म्हणणं आलं की बियाणं काय चॉकलेटसारखं आहे काय कोणाला वाटप करून भेटणार आहे, बियाणं तयार करायला 8-9 महिने लागतात, आपल्या जिल्ह्याला आता बियाणं येणार नाही, ठेवा फोन असं बोलून त्यांनी शेतकऱ्यासोबत उद्धटपणाची वागणूक केली आणि चुकीचे उत्तर दिले। त्यांचा आम्ही निषेध करतो। हो ना, आता कसं सकाळपासून दुकाने थांबलो, दुकानं बंद आहेत आणि काही ठिकाणी आम्ही पण मार्केटमध्ये आहे सध्या सकाळपासून। किती शेतकऱ्यांना आवरायचं, कोणी ऐकायला तयार नाही। हो, बियाणं काय आपल्या चॉकलेट सारखं आहे की आपण तयार करू, उत्पादन करू, त्याला 8 महिने लागतात उत्पादन करायला बियाणं। ठीक आहे, तेव्हा मी चाललो, गाडी चालवत आहे। मला काही माझं उत्तर नाही भेटलं ना साहेब। कापसाच्या एका बियाण्याचे पॅकेट 864 रुपयांचे आहे, असे असताना ते काळ्या बाजारात 2000 मिळत असल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे।
पण त्या विषयावर कृषी अधिकारी मात्र चुप्पी साधून आहे. अधिक पैसे घेणाऱ्यांवर कारवाई का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. बियाण्याच्या कृत्रिम टंचाईने आज पुन्हा एकदा टिळक रोडवर पोलिसांना पाचारण करावे लागले. आक्रमक शेतकरी आणि जाणीवपूर्वक टंचाई निर्माण करणारे मात्र मूग गिळून बसले आहेत. खरीप हंगाम तोंडावर असताना बियाणे मिळत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. तर 864 रुपयाच्या बॅगसाठी 1600 ते 2000 रुपये मोजावे लागत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व गोष्टींची चौकशी करत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. गुणवत्ता दक्षता नियंत्रण पथक काय करत आहे असा प्रश्न आता विचारला जात आहे. कृषी अधिकारी किरवे यांना आज वारंवार पत्रकारांनी बियाणे काळे बाजारावर प्रतिक्रिया विचारल्यावर त्यांनी बियाणे काळ्या बाजारावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. बघा, जिल्ह्यामध्ये आपण आपल्याकडे एकूण 6 लाख पाकिटाची आपण मागणी केली होती. त्यापैकी जास्त डिमांड जी आहे अजित नावाची कंपनी, तिचं मागच्या वर्षी 2,60,000चं पॅकेटचं त्यांचं नियोजन होतं, पण तरी पण शॉर्ट आला होता. त्यावेळेस कंपनीनं 1,52,000 पाकिटं सप्लाय केलेले आहेत. थोडंसं त्यांचं जे जर्मिनेशनचं वगैरे प्रॉब्लेम आल्यामुळं त्यांनी शॉर्ट सप्लाय केलेला आहे, त्याच्यामुळे याची डिमांड वाढलेली आहे. काळा बाजार होत आहे बियाण्याचा असं शेतकऱ्यांना. जे ज्या ठिकाणी माल उपलब्ध आहे अशा ठिकाणी आम्ही सर्व आमचे कृषी अधिकारी राहून आम्ही उपस्थित राहून आम्ही समोर विक्री करतोय. गोडाऊन वगैरे आमचे सर्व चेक करतोय. जेवढा माल येतोय तो आमच्या उपस्थितीमध्येच विकला जातो. 10वीच्या निकालात होली क्रॉस कॉन्व्हेंटची शर्वरी मनोज खांडरे हिने 98.20% गुण मिळविले असून भारत विद्यालयाचा कुणाल चव्हाण यानेही सवलत गुण वगळता 98.20% गुण प्राप्त केले आहेत. तसेच बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या संस्कृती विनायक पाठक हिला 98% तर भारत विद्यालयाच्या अवधेश वानखडे यालाही 98% गुण मिळाले असून सवलतीच्या गुणांव्यतिरिक्त सदर विद्यार्थ्यांनी टॉपर्समध्ये स्थान मिळविले आहे. बघूया हा विशेष रिपोर्ट. 10वीचा स्टेट बोर्डचा निकाल जाहीर झाला आहे आणि अकोल्यातल्या शाळांनी बाजी मारली आहे. सध्या मी अकोल्यातील प्रसिद्ध अशी शाळा आणि सगळ्यांच्याच आवडीची लोकप्रिय म्हणजे माउंट कार्मेल या शाळेमध्ये आहे. आता माझ्यासोबत आहेत नितीन पिंजरकर सर. ते आपल्याला डिटेलमध्ये माहिती देतील. सर, किती टक्के रिझल्ट लागला आहे हे सगळ्यांना माहितीच आहे 100%, परंतु विद्यार्थी विषयी काय? 265 विद्यार्थी होते. 265चे 65 विद्यार्थी पास झालेले आहेत. 90% विद्यार्थी जे आहे 90%च्या वर जे विद्यार्थी आहेत ते 114 विद्यार्थी पास झालेले आहेत आणि 75%च्या वर जे विद्यार्थी आहेत ते 117 आहेत. पहिले 10 विद्यार्थींचा आम्ही सत्कार करणार आहे आणि त्याच्यानंतर एक विद्यार्थी आहे तिला 100% आहेत. नमस्कार, मी शुभ्रा स्वप्नील दीक्षित, माउंट कार्मेल हायस्कूल अकोला इथली विद्यार्थिनी. काल माझा 10वीचा स्टेट बोर्डचा रिझल्ट लागला. मला जेव्हा कळलं की मला 100% मिळाले आहेत तेव्हा माझा आनंद खरंच आभाळाला टेकला होता. मी खूप खुश आहे आणि या यशाचं श्रेय विचाराल तर मी माझ्या आई बाबा, आजी आजोबा, शाळा, शिक्षक या सगळ्यांना मनापासून देईन आणि विशेष करून नाव घेईन ते म्हणजे माझ्या बाबांचं, मिस्टर स्वप्नील सुनील दीक्षित. कारण आम्ही कुठली बाहेरचे क्लासेस ट्युशन्स लावले नव्हते, घरीच सेल्फ स्टडी केली आणि माझ्या बाबांनीच मला शिकवलं आणि मी माझं टाईम शेड्यूल डिसाईड केला होता. त्यानुसार माझा अभ्यास चालायचा. रोज 3-4 तास मी अभ्यास करायची. टार्गेट माझं सेट होतं, त्यानुसारच अभ्यास चालायचा माझा. मी माझ्या फॅमिलीसोबत सेलिब्रेट केलं आणि याचं श्रेय मी माझ्या फॅमिली आणि मेंटर्सला देईल. यांच्या सपोर्ट आणि गायडन्सशिवाय हे शक्य नव्हतं. टू बिकम एन IIT इंजिनियर आणि त्याच्यानंतर मी UPSCचा अटेम्प्ट करेन. माझा इंटरेस्ट आहे त्या फील्डमध्ये. आर्ट्समध्ये मला इंटरेस्ट आहे. वेगवेगळ्या हॉबीज कल्टिवेट केल्या पाहिजे, जसं काय सिंगिंग, डान्सिंग, ड्रॉइंग, इन्स्ट्रुमेंट्स वाजवले पाहिजे. कारण माझा स्पेशल इंटरेस्ट होता इन्स्ट्रुमेंट वाजवण्यात आणि सिंगिंगमध्ये. मी सिंगिंगच्या एक्झाम्सला पण अपियर केलेलं आहे आणि हार्मोनियमच्या पण एक्झाम्स दिल्या आहे. हिस्ट्री मला थोडा बोर वाटायचा आणि मॅथ्स माझा फेवरेट सब्जेक्ट होता. मॅथ्समध्ये किती मार्क? 97. माझ्या स्कूल टीचर्सनी मला खूप सपोर्ट केला आहे. टेस्टमध्ये वगैरे मला हेल्प केलेली आहे. आन्सर्स, डाऊट्स सगळे क्लिअर केले. सध्या आम्ही जागृती विद्यालय अकोला रणपिसे नगरातील ही शाळा आहे. फार जुनी अशी शाळा आहे, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक. या शाळेने सुद्धा तिच्या निकालाची जी यशस्वी परंपरा आहे ती कायम ठेवली आहे. माझ्यासोबत जागृती उच्च आणि माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या कोळंबकर टीचर आहेत. ते आपल्याला माहिती देतील की यावर्षी सुद्धा निकालाची जी यशस्वी परंपरा आहे ती कायम आहे. तर किती विद्यार्थ्यांनी शाळेमधून टॉप केलाय, तर सगळ्यात आधी ओव्हरऑल रिझल्ट किती लागला शाळेत? मॅडम, आपल्या शाळेमध्ये साधारणतः 145 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते 4 सेक्शनमधून.
तर आपला ओव्हरऑल रिझल्ट जो आहे तो आहे 87.14%. आता याच्यामध्ये साधारणतः 90% आपले 4 विद्यार्थी आहे आणि 90%च्या जवळपास पोहोचलेला एक विद्यार्थी म्हणजे 2 विद्यार्थी जसे की ते थोड्या एका पॉइंटनी थोडे मागे पडलेले आहेत. या आपल्या बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेमध्ये अतिशय छान घवघवीत यश प्राप्त केलं आणि महत्त्वाचं म्हणजे की आमच्या शाळेचं नाव लौकिक या विद्यार्थ्यामुळे झालेलं आहे. शाळेचे शिक्षक, पालकवर्ग या सगळ्यांच्या सहकार्यातून आपल्याला हे जे यश आहे हे संपादन झालेलं आहे असे मी या क्षणाला म्हणेन. तर माझ्यासोबत शाळेमधून टॉप केलेली विद्यार्थी ऋतुजा जोंबळे आहे. सगळ्यात आधी तर जेव्हा रिझल्ट ऐकला आणि असं कळलं की तू शाळेमधून टॉप केलाय तर कसं वाटलं? शाळेमधून टॉप केलं हे ऐकल्यावर मला थोडं म्हणजे आधी तर मला थोडी भीती वाटली, बट मग एक्साइटमेंट झाली आणि खूप चांगलं वाटत आहे. आणि तू फक्त अभ्यास केला आहे की अभ्यासासोबत तुझ्या आवडीनिवडी पण जपल्यात? नाही, अभ्यासासोबत माझे हॉबीज वगैरे माझे क्लासेस जे पण काय होतं ते सगळं मी मॅनेज केलं आणि अभ्यास पण केला. तुझ्या वयाच्या मुलांना काय सांगशील जे आता 9वी मध्ये आहे आणि 10वीची तयारी करताय, तर त्यांना एक मेसेज काय देशील की सगळ्या गोष्टी मॅनेज करून अभ्यास करता येतो? हो, माझा मेसेज हाच राहील की 10thचं कोणी टेन्शन घ्यायला नाही पाहिजे. सगळं मॅनेज होतं, हॉबीज पण, क्लासेस पण, जे पण एक्स्ट्रा क्लासेस असतात ते पण आणि स्टडी पण. आणि या तुझ्या यशाचं श्रेय तू कोणाला देऊ इच्छिते? या पूर्ण यशाचं श्रेय मी माझ्या टीचर्स, पेरेंट्स आणि माझे जे पण फ्रेंड्स आहेत त्या सगळ्यांना देणार. तर थँक्यू सो मच. ही होती ऋतुजा, जिनी शाळेतून टॉप केला आहे आणि एक उच्चांक गाठला आहे. आमच्या RRC नेटवर्कच्या तुला खूप शुभेच्छा असतील. RRC नेटवर्कचा 10वीचा निकाल, यशस्वी परंपरा अकोल्यातील शाळांची या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही शाळा कव्हर केलाय. खास माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. अकोला शहरासह जिल्ह्यातील काही कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या पसंतीचे कपाशीचे बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी काही काळ टिळक रोड ब्लॉक केला होता. आज अकोला शहरातील उदय टॉकीज जवळील एका कृषी केंद्रावर शेतकऱ्याची आक्रमक भूमिका पाहायला मिळाली. सदर कृषी केंद्र उघडले नसल्याने शेतकऱ्यांनी थेट मुख्य रस्त्यावर येत आंदोलनाची भूमिका घेत जोरदार नारेबाजी केली. सदर अकोला शहरात कपाशीच्या बियाण्याची विक्री ब्लॅकमध्ये होत असल्याचा आरोप केला. याबाबत माहिती मिळता शहरातील पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचून त्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आपली नारेबाजी सुरू ठेवली. अकोल्यात शेतकरी चांगले आक्रमक झाले असून अकोल्यातील टिळक रोडवर रास्ता रोको करीत आपला रोष व्यक्त केला. यंदा बियाण्याच्या मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे जिल्हाभरातील अनेक कृषी केंद्रावर शेतकऱ्यांचे बियाणे खरेदीसाठी पहाटेपासूनच रांगा दिसून येत आहेत. सकाळी 4 वाजतापासून इथं दुकानाच्या समोर उभे आहोत. या अकोला जिल्ह्यात 5 दुकानाला परमिशन दिलेली आहे पुरवठा करण्याची. जे शेतकऱ्याच्या पसंतीचं बियाणं आहे ते बियाणाच्यासाठी शेतकरी इथं रात्रंदिवस उपाशी पोटी इथं येऊन बसलेला आहे. तरी आतापर्यंत या शेतकऱ्यांना या बियाणाचा वाटप आलेला नाही. तर आपलं असं म्हणणं आहे की अधिक 115 बिया रोडसाठी ते जर बिया आम्हाला येणं मोकळं दुकानामध्ये नाही आहे. त्याची वाजली किंमत 850 रुपये, पण ब्लॅकमध्ये सध्या सर ते बाजारात अवेलेबल आहे 1400 रुपये किलो. खाऊन नाही भेटू राहिलं म्हणतो खाऊन नाही म्हणतात. काय झालं? कोणतं बियाणं? सावकारीत पचवलेल्या शेतीचा ताबा सोडण्यास नकार देणाऱ्या शेतकऱ्याला ट्रॅक्टर खाली चिरडण्याचा प्रयत्न तेल्हारा येथे झाला. सावकार मनोहर शेळकेच्या तेल्हारा तालुक्यातील भांबेरी गावातल्या घरावर सहकार विभागाने छापे टाकले असून जवळपास 38 कागदपत्र जप्त केली आहेत. मनबदा गावातील हरिभाऊ गतमणे या शेतकऱ्याची 4 एकर शेती सावकाराने पचवल्याचा आरोप त्यांनी केला होता. पैसे परत केल्यानंतरही शेतीचा शेळके आणि भोजने यांनी ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शेतकरी गतमने यांचा मुलगा संदीपला 17 मे रोजी शेतातच चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर वृद्ध शेतकरी हरिभाऊ गतमनेंवर प्राणघातक हल्ला देखील चढविला होता.
याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। या प्रकरणी सावकार मनोहर शेळकेच्या 2 मुलांसह 4 गुन्हे दाखल करण्यात आले होते। अकोट दुय्यम निबंधक कार्यालयात दिवसेंदिवस काही दलालांचा हस्तक्षेप वाढत आहे। बिल्डर पक्षकारांचा खरेदी विक्री व्यवहारात व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप होत असून सर्वसामान्य नागरिकांशी दुजाभाव होत असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालय केवळ बिल्डर व दलालांसाठीच आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। सर्वसामान्य नागरिकांवर दुय्यम निबंधक कार्यालयात ताटकळत बसण्याची वेळ आली असून दलालामार्फत येणाऱ्या पक्षकारांची त्वरित कामे होत असल्यामुळे सामान्य नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे। तापमान वाढल्यामुळे शासकीय किंवा खासगी कार्यालयात कर्मचारी व कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, फॅन, कूलरची व्यवस्था करणे गरजेचे असताना कर्मचारी मात्र थंडगार हवेत आणि नागरिक उन्हातान्हात असल्याचे चित्र अकोट दुय्यम निबंधक कार्यालयातील आहे। स्वच्छतागृहाची व्यवस्था बंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी होत आहे। पत्रकार साहेब तुम्ही आता सांगा या महिलांना स्वच्छता कुठे जावं हे एवढ्या महिला इथे बसलेल्या आहेत। अकोला बाळापूर रोडवरील नवीन किराणा बाजार चौकात बसने धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला। रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात बेशिस्त वाहने उभी असतात, त्यामुळे येथे दररोज अपघात होत आहेत। जुने शहर पोलिसांच्या हद्दीत नवीन किराणा बाजारासमोर अकोल्याहून तेल्हाराकडे जाणाऱ्या बसने दुचाकी स्वाराला धडक दिल्याची घटना घडली। शिवसेना वसाहत येथील रहिवासी प्रकाश वामन पंचांगे यांचा मृत्यू झाला। डोक्याला मार लागला होता। घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला। किराणा बाजार या चौकात दररोज मोठ्या प्रमाणात नादुरुस्त वाहने उभी असतात। या विनापरवाना वाहनांची गर्दी, वाहनांचे अपघात येथे रोज घडत आहेत। याकडे लक्ष देऊन या वाहनांवर कारवाई करून या रस्त्याच्या दोन्ही टोकाला स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी होत आहे। आरटीओ आणि शहर वाहतूक शाखेचे शहरातील बेशिस्त वाहतुकीकडे दुर्लक्ष असल्याने प्रकाश पंचागे यांचा बळी गेल्याचे चित्र होते। अकोल्यातील डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या सारिका हिची दिल्लीत हत्या करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली। मुंबईत राहणाऱ्या सारिका आणि सूरजमध्ये प्रेम संबंध होते, पण त्यांच्या कुटुंबियांचा विरोध होता। दोघेही लग्न करणार होते। सूरज वर्मा 2023 मध्ये सूरजला पुण्यातील एका कंपनीत नोकरी लागली। त्यानंतर त्यांची दिल्लीत बदली झाली होती। दरम्यान 21 मे रोजी सारिका प्रियकर सूरजला भेटण्यासाठी अकोल्याहून दिल्लीला गेली होती। मात्र जुन्या वादावरून त्यांच्यात वाद वाढला। त्यामध्ये सूरजने सारिकावर हल्ला केला, ज्यामुळे सारिकाचा जागीच मृत्यू झाला। आरोपी सूरज वर्माला दिल्ली गुरुग्राम पोलीस स्टेशन अंतर्गत टिळकनगर येथून अटक करण्यात आली आहे। मृत सारिकाची ओळख पटवण्यासाठी अकोला पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली आहे। पोस्टमार्टम नंतर सारिकावर दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले। गोवंश तस्करीकडे पोलिसांच्या दुर्लक्षामुळे बोरगाव मंजूमध्ये सोमवारी रात्री तणाव निर्माण झाला होता। त्यानंतर पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठांनी घटनास्थळी भेट दिली। आज बोरगाव मंजू येथील तणाव निवळला असून पोलिसांनी काहींना अटक केली आहे। गोवंश तस्करीकडे दुर्लक्ष केल्याने बोरगाव मंजू येथे तणाव निर्माण झाला होता। जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनात व क्विक ॲक्शनने निवळला। या ठिकाणी स्थानिक पोलिसांची दुर्लक्ष पाहता नाहक तणाव निर्माण झाला होता। वेळीच पोलीस अधीक्षकांनी दखल देत व घटनास्थळी भेट देत कडक कारवाईचे निर्देश दिले। पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी दोषींवर कडक कारवाईचे आदेश दिल्यानंतर अनेकांना अटक करण्यात आली असून काहींचा शोध सुरू आहे। पोलिसांनी शांतता ठेवण्याचे अपील केले असून अनिकेत राजेंद्र गवडी, योगेश भाऊराव मोरे, केशव साहेबराव मोरे, साहेबराव नारायण मोरे सर्व राहणार धनगरपुरा बोरगाव मंजू यांच्यासह मोहम्मद ऐफास, मोहम्मद अफसर, शेख जुबेर, शेख मुंशी, शेख सद्दाम उर्फ सज्जू शेख गणी, शेख इम्रान मुस्तफा कुरेशी सर्व राहणार कसाबपुरा यांना अटक करण्यात आली आहे। इतर सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश एसपींनी दिले आहेत। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला।
साजिद खान यांना अटक होण्याची शक्यता वाढली. अकोला न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला. बियाणे म्हणजे चॉकलेट आहे का? कृषी अधिकाऱ्याचे संतापजनक उत्तर. शेतकरी नाराज. बियाण्यांची कृत्रिम टंचाई, शेतकऱ्यांचा रास्ता रोको. बियाण्याच्या काळ्या बाजारावर कृषी अधिकाऱ्यांची चुप्पी. गुणवंत शर्वरीला व्हायचे आहे IITN. शहरातील विविध शाळांचा RRCने घेतला आढावा. स्थानिक पोलिसांचे गोवंश तस्करीकडे दुर्लक्ष भोवले. बोरगाव मंजुत सोमवारी तणाव, एसपींच्या भूमिकेने मंगळवारी निवडला. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर. तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.